थांबा थांबा, व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला नक्की विनंती करतो, आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील सर्वांसाठीच ताजी महत्त्वाची अपडेट देत आहे, जे की जनजागृती म्हणून खूप महत्त्वाचे आहे। विशेषतः माझं काम फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करणं आहे आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं आहे, जेणेकरून सर्वजण सतर्क होतील। मित्रांनो, घडतंय काय सध्या? तर मित्रांनो, सध्या आजचे पेपरची ताजी बातमी आहे, ती बातमी तुम्हाला सांगतोय। जवळपास बघा, धक्कादायक बातमी आहे की दिवसाला 4 ते 5 मुली मुंबई शहरातून होत आहे बेपत्ता। 10 महिन्यात गुन्ह्यांचा आकडा 1187 वर, तर 30 दिवसात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 136 गुन्हे। मित्रांनो, सतत धावणाऱ्या मायानगरी मुंबईत मुलींच्या अपहरणाचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याचे पोलीस दप्तरी दाखल गुन्ह्याच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे। गेल्या 10 महिन्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे 1187 गुन्हे मुंबई पोलिसांच्या दप्तरी नोंद झाले आहे। यापैकी 1118 गुन्ह्यांची उकल झाली असून इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे। मित्रांनो, कुठल्या महिन्यात किती अपहरणाचे गुन्हे आहे? तर जानेवारीमध्ये 126, फेब्रुवारीमध्ये 100, मार्चमध्ये 131, एप्रिलमध्ये 100, मेमध्ये 121, जूनमध्ये 122, जुलैमध्ये 107, ऑगस्टमध्ये 132, सप्टेंबरमध्ये 127 आणि ऑक्टोबरमध्ये 136 अशा पद्धतीने म्हणजे मुली बेपत्ता होण्याचं हे या ठिकाणी माहिती आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढची एक बातमी आजचीच आहे ताजी। झोपडपट्ट्यात मुलं विकणाऱ्या टोळ्या सक्रिय, हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान, अनेक गुन्ह्यांना वाचा फुटत नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण। मित्रांनो, एकीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना ताज्या असतानाच दुसरीकडे गोवंडी, मानखुर्दसह मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये काही वर्षात नवजात बालकांना विकणाऱ्या टोळ्या डोके वर काढत असल्याचे पोलिसांच्या कारवायातून समोर येत आहे। पालकांच्या स्वेच्छेने घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांना वाचा फुटत नाही, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। या टोळ्यांचे सदस्य येथील खासगी शासकीय प्रसूतिगृहातून, वस्त्यातून गरोदर महिलांची त्यांच्या आर्थिक कौटुंबिक परिस्थितीची इत्यंभूत माहिती काढतात, त्यांच्या कुटुंबियांना गाठून मूल विक्री आणि त्यातून होणारा आर्थिक फायदा त्यांच्या गळी उतरवतात। मित्रांनो, संघटित टोळ्या अपत्य न होणाऱ्या दाम्पत्याची माहिती IVF केंद्रामधून मिळवतात आणि दोन्ही बाजूंच्या लोकांना विश्वासात घेऊन सौदा करत असल्याचे कारवाईतून उघड झालेले आहे। मित्रांनो, एकंदरीतच त्या ठिकाणी प्रत्येकाने काळजी घ्या, आपल्या मुलामुलींची सुरक्षा करणं ही आपली जबाबदारी आहे। लहान मुलं खास करून अनोळखी व्यक्तींकडे जाता कामा नये। लहान मुलांनी त्यांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा की कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात जाऊ नये, कोणी काही खायला दिलं तर ते घेऊ नये, ही माहिती सर्वत्र पोहोचव करा। माझं काम आहे फक्त जनजागृती, म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी बनवलेला आहे। नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, जाताना लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।